चला विनंती असेल जे संघ इथे मात्र उपस्थित आहेत अल्पाहाराची सोय या स्पर्धेच्या माध्यमातून केलेली आहे. आपल्याला विनंती असेल समालोचन कक्षाच्या पाठीमागच्या दिशेला ही व्यवस्था केलेली आहे. पसरणी संघाला विनंती असेल आताच आपली मॅच संपली आहे, आपण अल्पाहार करू शकता. ज्या संघांनी स्पर्धेमध्ये भाग घेतलाय त्या सर्व संघांना मी सांगू इच्छितो या स्पर्धेच्या माध्यमातून अल्पाहाराची सोय केलेली आहे. समालोचन कक्षाच्या पाठीमागे या आणि आपण त्याचा आनंद घ्या. जवळ मैदानाच्या दिशेने मॅच एक चांगली रंगली आहे. पहिलाच बॉल अकोट टप्प्याचा बॉल इथे मात्र निर्धाव पाहायला मिळतोय. तर गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक दत्ता घेऊन आलाय. तर फलंदाजी मार्कवरती एका बाजूला प्रमोद तर दुसऱ्या बाजूला सुनील. ही DCC 11 संघाची जोडी. मॅच आहे गोंसारवाडी विरुद्ध DCC जांभळी. स्ट्रोक चांगला आहे. बॅकफुट वरती जाऊन जागा बनवली. बॅकफुट डीप पॉइंटला चेंडू सीमारेषा पार येतोय हा षटकार. नक्कीच अलीकडच्या काळामध्ये रबर बॉल क्रिकेटमध्ये अर्धशतकाची खेळी करणारा खेळाडू हा जांभळी गावचा DCC 11 संघाचा खेळाडू प्रमोद आहे. आज जबाबदारी खूप मोठी आहे. आक्रमकता त्याच्याकडे आहे. म्हणजे गुंजारवाडी संघाच्या माध्यमातून भूमिका असेल की या खेळाडूला आम्हाला माघारी पाठवायचं आहे. बॅकफुट वरती जाऊन जागा पुन्हा एकदा बनवली. क्षेत्ररक्षक जरी तैनात असला तरी त्याच्या डोक्यावर तो षटकार खेळलाय. हा प्रमोदचा क्लास आहे. लागोपाठचे 2 बॉल सीमारेषा पार येत आहेत. या 2 बॉल वरती षटकार 12 धावा धावफलकावरती झाल्या. आणि ज्या अर्थी आपण चर्चा करतोय गुंजारवाडी संघाच्या माध्यमातून महत्वाची विकेट या प्रमोदची असणार आहे. आणि का आपण अलीकडच्या काळामध्ये अर्धशतकी खेळी या रबर बॉल क्रिकेटमध्ये केली याचं प्रत्येक मैदानाच्या आतमध्ये आपल्या बॅटिंगच्या माध्यमातून तो दाखवतोय. असे बरेचसे संघ आहेत ज्याच्यामध्ये अतिशय चांगले चांगले खेळाडू आहेत. त्या खेळाडूंच्या नावाने संघ ओळखतो. त्याचप्रमाणे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये DCC संघाचा हा प्रमोद. चला विनंती असेल आपण वेळ घेऊ नका. आज खूप उशिरा आपण स्पर्धेला सुरुवात केलेली आहे. पुन्हा एकदा बॅकफुट वरती जाऊन स्ट्रोक तिथेच लगावलाय. लागोपाठचे 3 ब्लास्ट मैदानाच्या आतमध्ये सेम रिझल्ट सेम क्षेत्र तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. आणि ज्या अर्थी 2 क्षेत्ररक्षक जरी सजवले असले तरी षटकार मारण्याची धमक प्रमोद ठेवतोय. अजून तर आदरणीय दत्ता शेलार यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे. आणखी लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 301 रुपयाचं पारितोषिक. स्ट्रोक चांगला. आवाज चांगला. काय स्ट्रोक आहे. काय क्लास आहे प्रमोदचा. आणि आत्ताच्या घडीला या खेळाडूचा खेळ एक चांगल्या प्रकारे निखरून आलाय. आणि DCC 11 संघासाठी ही जमेची बाजू आहे. आणि ज्या अर्थी गुंजारवाडी संघाची आपण चर्चा करतो पाठीमागचा हंगाम क्रिकेटचा जर आपण पाहिला तर गुंजारवाडी संघाचा एक चांगला खेळ आणि पारितोषिकांमध्ये गुंजारवाडी संघाचं नाव हे तुम्ही आम्ही पाहिलंय. म्हणजे प्रबळ दावेदार हाही संघ आहे. निखिल शेलार यांच्या माध्यमातून प्रमोदच्या खेळीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आले. धन्यवाद. थोडीशी गती कमी केली या बॉलच्या पाठीमागे थोडंसं आकूट ठेवला आणि तदनंतर प्रमोदने खेळलेला हा स्ट्रोक एकदम निश्चित मिळवून देतोय. आणि ज्या वेळेस आपण चर्चा केली या दोन्ही संघांबद्दल दोन्ही संघांमध्ये चांगले चांगले खेळाडू आहेत. कित्येक वेळा समोरासमोर आलेले आहेत टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती. परंतु रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये आज पाया मैदानावरती समोरासमोर. धावफलकावरती 25 धावा एका ओव्हरच्या समाप्तीनंतर विदाउट लॉस. तर जाव्या गोलंदाजी मार्क वरती गुंजारवाडी संघाच्या माध्यमातून दुसरं षटक हाताळण्यासाठी विश्वास. स्ट्रोक चांगला आहे. इथे मात्र दाखवून दिली ती जागा आणि पॅडलाईनची बॉलिंग त्याला मात्र दिलेली दिशा येतोय.
या दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवरती षटकार. नवनाथ चिकणे यांच्या माध्यमातून प्रमोदच्या खेळीसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद. आणि ज्यावरती आपण चर्चा करतोय गोंझरवाडी संघाची जमेची बाजू हीच असेल की प्रमोदला माघारी पाठवावंच लागेल. यस, हा बॉल चांगला आहे, हे पुनरागमन चांगलं आहे, हा आत्मविश्वास वाढवणारा बॉल आहे गोंझरवाडी संघासाठी. ज्यावरती बॉल डिलिव्हर केला आणि ते मात्र बीट केलं या प्रमोदला. याच प्रकारची बॉलिंग करावी लागेल गोंझरवाडी संघाच्या गोलंदाजांना. विश्वास निघतोय गोलंदाजी मार्क वरतून. दुसऱ्या ओव्हरसाठी प्रचारण केलंय या गोलंदाजाचं. स्ट्रोक चांगला, इथे मात्र प्रमोद थांबणार नाही तर एका पाठोपाठ एक षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळते. काय आक्रमक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मॅन फ्रॉम जांभळी प्रमोद. नक्कीच या हंगामाचे दुसरं अर्धशतक आपल्या नावावरती लावणार की काय रबर बॉल क्रिकेटचं. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, आता मात्र कार्पेटचा फटका आहे. डीप स्क्वेअरले क्षेत्ररक्षक धावत आलाय, फेक केली जाईल, एकदम निश्चित अंकित होते. आता मात्र स्ट्राईक असणार आहे सुनीलकडे. 38 धावफलकावरती दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. नक्कीच जांभळी संघ फलंदाजी करतोय, ज्यावरती आपण चर्चा करतो. समोर गोंझरवाडी संघ आहे, यांच्या विरोधामध्ये आम्हाला सर्वात मोठा स्कोर उभा करायचा आहे. माऊली एंटरप्राइजेस नवनाथजी चिकणे यांच्या माध्यमातून पारितोषिक आले. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक. येस, इथे मात्र सुवरवन थोडीशी गती कमी, बॉल टप्पा पडला, आतमध्ये आला, तदनंतर सुनीलला फसवून गेला. बॉलने यष्ट्यांचा वेध घेतला, सुनील माघारी परततोय. पहिला धक्का DCC 11 जांभळी संघाला लागलाय. तर निखिल शेलार यांच्या माध्यमातून आणखी एक पारितोषिक 101 रुपयाचं आलंय या अगोदरच्या षटकारासाठी. धन्यवाद. 5 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल अजूनही डिलिव्हर करायचं बाकी असेल तर आदरणीय दत्ता शेलार यांच्या माध्यमातून पारितोषिक आले प्रमोदसाठी 101 रुपयाचं षटकारासाठी. धन्यवाद. अतिशय चांगली मॅच रंगली मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला गोंझरवाडी संघ तर दुसऱ्या बाजूला DCC 11 जांभळी संघ. स्कोर आहे 38 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. बीमर फेकला की काय, इथे मात्र आल्या आल्या या बॉलला स्टँड अँड डिलिव्हर दाखवून दिली दिशा. आदित्यने येतोय हा षटकार. मिळतील धावा या बॉलवरती 7. हा प्रेशर आहे या मॅचचा, ज्यावरती आपण चर्चा करतो. रबर बॉल थोडासा वजनाने हलका असतो, टेनिस बॉल ज्या प्रकारे आपण चर्चा करतो, फरक आहे या दोन्ही बॉल मध्ये. तर दत्ता शेलार यांच्या माध्यमातून लागोपाठच्या 4 षटकारांसाठी आदित्यसाठी 501 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद. विश्वास निघतोय बॉलिंग मार्क वरतून. पॅडलाईनचा हा बॉल, दिशा दिली, एकदम निश्चित अंकित होईल, फेक केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा निश्चित अंकित केल्या जातील. पंचांकडे दाद मागितली, पंचांनी हात वरती केला. फ्रीटचा बॉल आणि याच्यावरती आदित्यला माघारी यावं लागते. एकच धाव इथे मात्र अंकित केली जाईल. धावफलकावरती आम्ही जातो. 2 षटकाच्या समाप्तीनंतर DCC 11 जांभळी संघ जाऊन पोहोचलाय. 46 धावा धावफलकावरती. तर गोलंदाजी मार्क वरती तिसऱ्या ओव्हरसाठी ते मात्र प्राचारण केलंय.
अमोल गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. जबाबदारी अमोलच्या खांद्यावरती खूप मोठी. समोर फलंदाज प्रमोद. इथे मात्र काय घडलं, स्विंग अँड मिस. आता मात्र मिड विकेटच्या आणि काऊ कॉर्नर रिझन मध्ये फटका खेळायचा प्रमोदला प्रयत्न फसला. गोलंदाजी मार्कवरती अमोल सनस. जबाबदारी खूप मोठी. तर आता मात्र प्राइस वाढवलंय प्रमोदसाठी. माऊली एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक होतं. परंतु मित्रांनो टाळ्या वाजवा. काय क्षेत्ररक्षणाचा नजारा केलाय, काय दाखवलंय क्षेत्ररक्षण. आणि जी महत्वाची विकेट ती शेवटपर्यंत नजर ठेवली आहे. या बॉलवरती काय घडलंय, आउट आउट आउट. प्रल्हाद सनससाठी मित्रांनो जोरदार टाळ्या होऊन जातं. काय क्षेत्ररक्षण केलंय त्याने. जी विकेट महत्वाची होती ती विकेट इथे मात्र मिळवली प्रमोदची. शेवटच्या क्षणापर्यंत नजर ठेवली आणि तदनंतर डाईव्ह केलं आणि तदनंतर पकडली ही झेल. गुंजरवडी मित्रमंडळाच्या माध्यमातून प्रल्हाद सनससाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. जी झेल प्रमोद चिकणीची पकडली. कौतुकाची थाप पहा मंडळाची लगेच पाहायला मिळते. म्हणजे असे कौतुक करणं जीवनामध्ये खूप महत्वाचं आहे. तुम्ही जेव्हा वेळेस कौतुक करता त्यावेळेस तो खेळाडू आणि पुढील वाटचालीसाठी त्याला एक वेगळा आनंद आणि एक वेगळा आत्मविश्वास त्याच्या सोबत असतो. हीच कौतुकाची थाप फलंदाजाला, क्षेत्ररक्षकाला, गोलंदाजाला आपण पाहतोय. निखिलजी शेलार यांच्या माध्यमातून झेलसाठी 100 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. प्रल्हाद सनससाठी काय झालं या बॉलवर? येस नो+1 पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. येस स्प्रिटचा बॉल आहे. अमोल सनस निघेल. तर मैदानाच्या आतमध्ये जोडी आहे बॅटिंगसाठी आपण पाहतो. एका बाजूला विकास आणि संदीप ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्विंग अँड मिस अकुट टप्प्याचा बॉल, फ्रीटचा बॉल. आणि ज्या अर्थी आपण चर्चा करतोय सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये संघर्ष करताना दिसला गुंजरवाडी संघ. परंतु तदनंतरच्या या तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा गुंजरवाडी संघाने पुनरागमन केलं या मॅच मध्ये. बॅकफूट वरती जाऊन पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न आहे संदीपचा. लागोपाठच्या 2 बॉलवरती संदीप नक्कीच मैदानाच्या आतमध्ये फसताना दिसतो आपल्याला. नक्कीच अमोलचं मी कौतुक करेन. जी धाव गती होती ती कुठेतरी रोखली आणि त्याच्यामध्ये विकेट खूप महत्वाची होती प्रमोदची. फुल टॉस, टायमिंग मिसमॅच, बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत जाऊन पोहोचेल की काय, परंतु तसं घडलं नाही. एक धाव निश्चित अंकित केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न डेंचर एंडला विकास झावला होता. 2 धावा की 1 धाव. एक धाव ना. यस पंचांचा इशारा आलाय. 1 धाव धावफलकावरती आपण अंकित करूया. ओव्हर संपली का? शेवटचा बॉल प्रगतीपथावरती असेल. या तिसऱ्या ओव्हरमध्ये अमोल सनस गोलंदाजी मार्कवरती निघतोय. मॅच मध्ये पुन्हा एकदा अमोल सनस गुंजरवाडी संघाला घेऊन आला आणि प्रल्हाद सनस जी झेल पकडली. या 2 खेळाडूंची भूमिका या षटकामध्ये खूप महत्वाची राहिली. या ओव्हरमध्ये कार्पेटचा फटका, क्षेत्ररक्षक धावतील बॉलच्या दिशेने 2. 1 धाव निश्चित अंकित केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न स्ट्रायकर एंडला फेक केली. इथे मात्र काय घडलं, दोन्ही फलंदाज एकाच एंडला एकाला सॅक्रिफाईस करावं लागेल. 3 ओव्हरचा इथे मात्र खेळ संपला. धावफलकावरती आपण जाऊया. 50 धावा धावफलकावरती लागल्या. 51 धावांचं टार्गेट गुंजरवाडी संघासमोर असेल. आणि ज्या अर्थी आपण चर्चा केली गुंजरवाडी संघाची, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अतिशय चांगला खेळ त्यांनी करून दाखवला पाठीमागच्या सीझन मध्ये. आज रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा खेळताना गुंजरवाडी संघ आणि त्यांच्या समोर आव्हान आहे 51 धावांचं. येणारी बॉल 18 बॉल 51 धावा, 51 धावा 18 बॉल. समीकरण आपण नव्याने मांडूया. आपण स्पर्धा पाहतोय नगरसेविका चषक 2021. यानंतरची मॅच आसरे विपक्ष गोळेवाडी टॉससाठी या. तर स्पर्धा आपण पाहतोय नगरसेवक चषक 2021.
चला यानंतरची मॅच आहे त्याचबरोबर अक्षयजी अंबवले यांचं आगमन झाले. स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही त्यांचं करतो. आसरे आणि गोळेवाडी ना. तर यानंतरची मॅच आसरे विपक्ष गोळेवाडी. चला आपण टॉस करतोय. पहिला डाव संपलाय. पहिला डाव जसा संपतोय तसं मात्र आपण टॉस करतोय. ऑफर होते पहिल्या दिवशी दिले तरी होते काय मला बोललो चार वाजता ना. मागडे जमा करा नंतर पसरलाय का. ठीक आहे आणखी पैसे नसते नाही होते आणखी नाही नको घेऊ नको घेऊ आता रेट दिल्यात की आता एकदा देवला. तर 6व्या मैदानाच्या आतमध्ये मॅच रंगली आहे. एका बाजूला संघ आहे गुंजरवाडी तर दुसऱ्या बाजूला DCC 11 जांभळी संघ. गुंजरवाडी संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. आमंत्रित केलं होतं DCC 11 जांभळी संघाला फलंदाजीसाठी. DCC 11 संघाने प्रथम फलंदाजी करताना बनवल्या 50 धावा. 51 धावांचं टार्गेट ठेवले गुंजरवाडी संघासमोर. येणारी बॉल 18 बॉल 51 रन्स कोटायचे आहेत आणि या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला प्रसाद आणि दुसऱ्या बाजूला विकास आणि या जोडीला रोखण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती एकनाथ. एक शेवटचा कॉल गोळेवाडी विपक्ष आसरे. टॉस साठी या आयोजन समितीच्या माध्यमातून एक शेवटचा कॉल आपल्याला केलाय. पहिला डाव संपतोय तसं मात्र आपण टॉस करतोय याची नोंद घ्या. यानंतरची मॅच आपली आहे आसरे विपक्ष गोळेवाडी. 51 रन्स बनवायचे आहेत 18 बॉल मध्ये. एकच सिंगल रन आउट झाला ना एकच होती फुल टॉस त्याला मात्र दिशा दिली. काऊकोल सीमा रेषा तोडली या बॉलने. इरादे स्पष्ट. येतोय षटकार. तर नक्कीच थोडासा स्कोर बोर्ड मध्ये बिघाड आहे. गुजरवाडी संघ आपल्याला 52 धाबा बनवायचे आहेत याची नोंद घ्या. पंच ज्यावेळेस मॅच संपली पहिला डाव त्यावेळेस शेवटच्या बॉलवरती किती रन्स आल्या. येस 2 आल्या. येस स्कोर बोर्ड मध्ये आपण दुरुस्ती करतोय. 52 धावांचं टार्गेट गुंजरवाडी संघासमोर असेल. येस जावे मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉल वरती षटकार खेचलाय. ज्यावरती आपण चर्चा करतो की आंतरराष्ट्रीय क्रिकेट व्हेरी फर्स्ट बॉल मॅचचा जर बाहेर जर कोणी मारला असेल तर भारतीय संघाच्या माध्यमातून वीरेंद्र सेहवाग एक मोठं नाव. खुल्या टप्प्याचा बॉल क्रिकेटचं ब्रह्मास्त्र फेकलाय. डॉट बॉलची सांगता एकनाथने पुनरागमन केलंय. जॉन्सन गिलेस्पीला मारलेला तो षटकार वीरेंद्र सेहवाग. मॅचच्या दुसऱ्या डावामध्ये भारतीय संघाच्या माध्यमातून एकमेव खेळाडू नाव आहे वीरेंद्र सेहवाग. आज गुंजरवाडी संघाच्या माध्यमातून दुसऱ्या डावामध्ये पहिल्या बॉलवरती षटकार खेचला. बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येईल फेकेल टाकेल तोपर्यंत 2 धावा अंकित होतील. आणि ज्या अर्थ आपण चर्चा केली की अलीकडच्या काळामध्ये ज्या वेगाने गुंजरवाडी संघ क्रिकेटच्या पटलावरती जी त्यांची कामगिरी पाहायला मिळते ती नक्कीच अतिशय उल्लेखनीय कामगिरी तुम्हाला आम्हाला पाहायला मिळते. आज त्यांची भिडत आहे DCC 11 जांभळी संघाच्या विरुद्ध.
चला आसरे संघ, आपण टॉस साठी या. एक शेवटचा कॉल असेल आपल्याला. गोळेवाडी संघाचे संघनायक इथे मात्र दाखल झालेत. आसरे संघाला एक शेवटचा कॉल. प्रसादच्या बॅट मधून हा स्ट्रोक लॉंग ऑफ रिझन मध्ये इथे मात्र झेल पकडली आहे. आणि ज्यावरती आपण चर्चा करतोय की फलंदाज माघारी चाललाय, आघाडीचा फलंदाज प्रसाद माघारी परततोय. तर जाव्या मैदानाच्या आतमध्ये जिथे मात्र पहिला फलंदाज कोसळला प्रसाद. खूप मोठी जबाबदारी, ती जबाबदारी घेताना प्रसाद दिसला खरा, सुरुवात चांगली करून दिली आहे. 8 धावांचं योगदान त्याने आपल्या गुंजरवाडी संघाला दिलंय. आणि ज्या वेळेस मी मित्रांनो चर्चा केली की संघाचा विश्वास तुमच्यावरती आणि तुमचा विश्वास तुमच्या कर्तृत्वावरती असला पाहिजे. मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती दाखल झालाय अमोल सनस. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती एकनाथ. काय संघर्ष चाललाय. चला आपण टॉस करतोय. गोळेवाडी विपक्ष आसरे असा टॉस इथे मात्र संपन्न केला जाईल. जगन्नाथ चिकणे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा टॉस करायचा आहे. चला वेळ घेऊ नका, मॅच सुरू ठेवा मित्रांनो. फुल टॉस इथे मात्र त्याला माफी नसेल. खरपूस बॉलचा घेतलेला खरपूस समाचार. चेंडू सीमारेषा पार येतो, षटकार. नो बॉल आणि त्याच्यावरती खेळलेला हा षटकार. 15 धावा धावफलकावरती. फ्रीटचा बॉल तदनंतर डिलिव्हर केला जाईल. मॅच पहा मित्रांनो, संघर्ष पहा. 2 बॉलवरती कुरघोडी करतोय गुंजारवाडी संघ, तदनंतरच्या 2 बॉलवरती कुरघोडी करतोय जांभळी संघ, परंतु तदनंतरचा बॉल ठरला गुंजारवाडी संघाचा. त्या बॉलवरती खेळलाय षटकार. लक्ष देते बघायला नको. या बोलो. अगो टप्प्याचा बॉल बॅकफूट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फ्रीडचा बॉल आहे आणि याच्यावरती पहा 2 धावा अंकित केल्या. ज्यावरती आपण चर्चा केली, या अगोदरचा बॉल बीमर फेकला, पंचांनी नो बॉल घोषित केला. त्या फ्रीडच्या बॉलवरती पकडलेली झेल. नक्कीच चित्ररक्षकांनी आनंद नक्कीच व्यक्त केला की हा झेल आम्ही पकडलाय, परंतु तो फ्रीडचा बॉल असल्यामुळे 2 धावा नक्कीच अंकित केल्या. फलंदाज आउट नसेल. एक संघर्षपूर्ण मॅच आपल्या समोर आहे. प्रेक्षकांना मनमुराद आनंद. खुल्या टप्प्याचा हा बॉल, त्याला मात्र दिशा दिली. लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक 2 येतील. फेक केली जाईल. अमोल सनस डेंजर एंडला, परंतु आणखी 2 धावा अंकित झाल्या. या अगोदरची मॅच वाशिवली पसरणी, तीही मॅच पैसा वसूल झाली. या मॅच मध्येही अजून संघर्ष पाहायला मिळतोय. आणि ज्यावेळेस एक चांगला संघर्ष मैदानाच्या आतमध्ये होतो ना, त्यावेळेस प्रेक्षकांना मनमुराद आनंद त्या मॅचचा येत असतो. संघर्ष होणं खूप महत्वाचं. संघर्ष होतोय मैदानाच्या आतमध्ये. स्कोर बोर्ड वरती आम्ही जातो. एका ओव्हरचा खेळ संपलाय. 19 धावा धावफलकावरती. एका गडीच्या मोबदल्यामध्ये गुंजारवाडी संघ. तर टॉस आपण करतोय. एका बाजूला गोळेवाडी संघ तर दुसऱ्या बाजूला आसरे संघ. टॉस आपण करतोय. तर गोळेवाडी या टॉसचा कॉल देणार. तर 19 धावा धावफलकावरती. 52 धावांचं टार्गेट गुंजरवाडी संघासमोर. तर आता मात्र दुसरं षटक हाता येतोय. गोलंदाजी मार्ग वरती विकास दाखल झालाय. या बॉलला चांगली दिशा
अमोल सनसने दिली आहे. काय फटका यार, पायातून स्ट्रोक खोदून काढलाय. येतील धावा असा येतोय षटकार. ब्लॉक होलचा बॉल कशा पद्धतीने त्याने खेळलाय. अफलातून यार, एक पाय उचलला तदनंतर खेळलेला स्ट्रोक. 6 धावा गुंजरवाडी संघासाठी. आज माझ्यावरती विश्वास ठेवलाय संघाने. काय मॅच आहे, कश्मकश काय मॅच मध्ये पाहिलाय मी ते. एक तेरी तर दुसरी मेरी. तू लक्ष यस, बॉल चाललाय पाठीमागच्या दिशेने. एकदम निश्चित अंकित होते. काय मॅच सुरू आहे. एका बॉलवरती कुरघोडी आहे गुंजरवाडी संघाची, तर दुसऱ्या बॉलवरती कुरघोडी करतोय DCC 11 जांभळी संघ. 10 बॉल 26 रनची गरज. समीकरण आपण नव्याने मांडूया. निघतोय विकास. जबाबदारी जांभळी संघाची खूप मोठी या खेळाडूच्या खांद्यावरती. फटका अमोल सनसचा फसलाय आणि इथे मात्र अमोल सनस हा माघारी पळतोय. प्रयत्न नक्कीच अमोल सनसने आपल्या संघासाठी नक्कीच केलाय. एक षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला, परंतु एक वादळी खेळी लगेच संपुष्टात आली आहे आणि याचा फायदा DCC 11 संघाला होतोय नक्कीच खरा. ज्यावरती विकासने या बॉलवरती घेतली विकेट. तर पुढचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अजय दाखल होतोय. सात बॉल 9 बॉल 26. 9 बॉल 26 रनची गरज गुंजरवाडी संघाला. अजूनही मैदानाच्या आतमध्ये ज्यावरती आपण चर्चा करतोय फलंदाज विकास अजूनही मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून बसलाय. आता मात्र विकास स्ट्राईक वरती, गोलंदाजी मार्क वरती जांभळी संघाचा विकास. पॅडलाईनचा हा बॉल एकदम निश्चित अंकित केली आहे. अतिशय चांगली बॉलिंग या ओव्हर मध्ये विकासने करून दाखवली आहे. पहिल्या ओव्हर मध्ये 19 धावा खर्च केल्या एकनाथने. तदनंतर गोलंदाजी मार्क वरती बोलवला विकासला आणि तदनंतर त्याने केलेली बॉलिंग अतिशय चांगली आहे. परंतु आता मात्र जबाबदारी या दोन खेळाडूंच्या खांद्यावरती गुंजरवाडी संघाची असेल. स्ट्रोक चांगलाय, आवाज चांगलाय. 2 शतक्षक येतील. वेगवान चेंडू ट्रॅव्हल झालाय सीमारेषे लगत. एक धाव निश्चित अंकित केली आहे. धावफलकावरती आम्ही जातो. रन्स आहेत 28 धावा धावफलकावरती. 28 52 धावांचं टार्गेट तुमच्या समोर. स्पर्धा आपण पाहताय नगरसेवक चषक 2021. स्ट्रोक हाही चांगला आहे. स्ट्रोकच्या पाठीमागे आवाजही चांगला आहे. कार्पेटचा फटका एकदम निश्चित अंकित होते. मोठ्या फटक्यांची गरज असेल गुंजरवाडी संघाला इथून पुढे. फटके हवेमध्ये खेळावे लागतील. धावफलकावरती आपण जाऊया. रन्स आहेत 29 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये गुंजरवाडी संघ. येणारे बॉल 6 रन्स बनवायचे आहेत 23. हे समीकरण आपण नव्याने मांडूया. 23 बनवायचे आहेत. येणारे बॉल 6. बॉलिंग मार्क वरती आता मात्र बोलवला या शेवटच्या ओव्हर साठी DCC 11 जांभळी संघाच्या माध्यमातून शेवटचं षटक हाताळतोय विनोद. पाठीमागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे हा खेळाडू. परंतु मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला आहे विकास, दुसऱ्या बाजूला आहे अजय. परंतु विकास वरती खूप मोठी जबाबदारी. 6 बॉल 23 धावा करू शकतो, लढू शकतो. गुंजरवाडी संघासाठी नव्हे तर आज गावासाठी लढायचं आहे. नॉनस्ट्रायकर एंडला फेक केली. 2 धावा निश्चित अंकित झाल्या. 5 बॉल. आता मात्र 21 रनची गरज. कोण घेऊन जाईल ही मॅच. वक्त से लड़कर जो नसीब बदल दे, वक्त से लड़कर जो नसीब बदल दे, इंसान वही जो अपनी तकदीर बदल दे. 5-21 21-5 समीकरण आपल्या समोर.
तर नक्कीच इथे मात्र एक धाव येते तुषार सनस यांच्या माध्यमातून विकासच्या प्रत्येक षटकारासाठी 101 रुपयाचं पारितोषिक असेल. कौतुकाची थाप. मॅच अजूनही ऑन आहे. 4 बॉल अजूनही बाकी आहेत. विकास करू शकतो, क्षमता त्याच्याकडे आहे, परंतु जो गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय जो विनोद आहे, पाठीमागच्या मॅचचा हा खेळाडू मॅन ऑफ द मॅच आहे. अशी भिडत मैदानाच्या आतमध्ये दोन्ही खेळाडूंकडे क्षमता आहे, ॲबिलिटी आहे, टेम्परामेंट आहे, एनर्जी आहे. हे खेळाडू आपल्या गावासाठी आणि आपल्या संघासाठी मैदानाच्या आतमध्ये लढतायत. या बॉलवरती चित्र स्पष्ट होईल. मॅच कोण घेऊन जाईल, गुंजरवाडी की जांभळी. अक्रॉस द बॅट डिक्लेअर स्वरूपाची एक धाव येते. तीन बॉल 19 रनची गरज. शेवटपर्यंत लढावं लागेल. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. अलीकडचा काळ जर आपण पाहिला तर क्वचित प्रीमियर लीग वगळल्या तर कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा प्रत्येक स्पर्धेचा नियम राहिला आहे. इथे मात्र आतली कडा बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये एकदम निश्चितांकित होते. आता मात्र उर्वरित 2 बॉल बाकी असतील आणि रन्स बनवायचे आहेत 18. काय संघर्ष केला सुरुवातीला गोंजरवाडी संघाने. सुरुवात षटकारांनी त्यांनी केली. तदनंतर पहिल्या ओव्हरमध्ये 19 रन्स कुठल्या. तदनंतर जर आपण पाहिलं डाव सावरण्याचा प्रयत्न झाला करा, परंतु थोडंसं जर आपण शेवटच्या षटकावर जर आपण पाहिलं तर खूप मोठं अंतर आणि ते अंतर पार करताना केलेला गोंजरवाडी संघाने संघर्ष. इथे मध्ये डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. बॉल चाललाय एक धावेसाठी एकदम निश्चितांकित होते. 35 धावा धाव फलकावरती. चला वेळ घेऊ नका. चला लाईनअप तयार ठेवा. गोळेवाडी आणि असरे यानंतरची मॅच आपली आहे. टॅप केला या बॉलला. क्षेत्ररक्षक येईल, फेक करेल आणि नक्कीच आम्ही इथे मात्र जर संपूर्ण संघर्ष या मॅच मध्ये पाहिला तर विजय झालाय DCC 11 जांभळी संघ. गोंजरवाडी संघाचा आम्ही नक्कीच आभार मानतो. तुम्ही इथपर्यंत आलात आणि तुमचा खेळ आमच्यापर्यंत पोहोचवलात. नगरसेवक चषक 2021च्या माध्यमातून आपला आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. DCC 11 संघाचं आम्ही अभिनंदन करतो. पुढच्या फेरीमध्ये संघ हा दाखल झालाय. तर विनंती करेन जी वैयक्तिक पारितोषिक आली होती प्रल्हाद सनदसाठी 600 रुपयाचं पारितोषिक आहे. जी काय